युद्धजन्य परिस्थितीमधून दुबईमध्ये शिकत असलेली लातूरची नेहा मिसर जी आहे ती रोबोटिक इंजिनिअरिंगसाठी दुबईला शिकायला गेलेली होती. मात्र या परिस्थितीमधून ती आता भारतामध्ये परतलेली आहे. लातूरला ती तिच्या घरी पोहोचलेली आहेत. मिसर कुटुंबीय आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर नेहासुद्धा आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की तिथली काय परिस्थिती होती आणि भारतामध्ये परतताना काय त्यांना कष्ट झाले, कोणी मदत केली वगैरे सगळ्या गोष्टी. नेहा, तुझं अभिनंदन. खरं तर तू भारतामध्ये सुखरूप पोहोचलेली आहेत. कुटुंबीय सगळे काळजीमध्ये होते. रोबोटिक इंजिनिअरिंग करतेस दुबईमध्ये. हो, मी रोबोटिक्स इंजिनिअरिंग करते दुबईमध्ये. ॲक्च्युली खरं बोललं तर म्हणजे दुबई वन ऑफ द बेस्ट सेफेस्ट कंट्री म्हणलं तर दुबई आहे फर्स्ट नंबरला. म्हणजे भीतीचं एवढं काही कारण नव्हतं, बट जे म्हणजे फक्त जे स्टार्टिंगला आम्ही जे डोळ्यांनी बघितलं तेव्हाच आम्हाला भीती वाटली होती. बट नंतर आम्ही रिलॅक्स झालो होतो की म्हणजे आमचं असं ठरलं होतं की सगळे स्टुडंट जायचं, सोबत जायचं, नाहीतर नाही जायचं. पण भीतीचं काहीच कारण नव्हतं, कारण की 24 तासवरून फायटर जेट्स ते चालूच होते. मग काहीच एवढं हे नव्हतं. मग तेवढं तर संभाजी काका आले, त्यांचा कॉल आला मला, मग लोकेशन ते आले भेटायला. मग सगळे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर तुमच्यापर्यंत पोहोचले. हो. मग ते भेटले मला, म्हणजे दुसऱ्या स्टुडंट्सला पण त्यांना म्हणजे थोडं सपोर्ट त्यांच्याशी ते बोलले. मग थोडा आम्ही रिलॅक्स झालो की म्हणजे हो आपल्यासाठी कोणतरी ते आहे म्हणून. मग एवढं काही आम्हाला हे नाही वाटलं. मग आम्ही रिलॅक्स झालो. नाही, तू हॉस्टेलमधून काही फोटो पाठवले, ते व्हिडिओ पाठवले होते तिथे, म्हणजे जेव्हा जे मिसाईल पडत होते वगैरे. ते मिसाईलचं कसं होतं, ते इंटरसेप्ट केलेलं होतं. बरं, ते इंटरसेप्ट करत होते आणि त्याचे ते तुकडे तुकडे खाली पडत होते. आणि मग ते कसं ते तिथे ते खरं होतं दुबईमध्ये. आता तुम्हाला पण माहिती की ऑइलचं ते खूप आहे. मग त्यांच्या त्या एकदम ह्याच्यावर पडलं, मग ते अजून जोरात ते ब्लास्ट होत होता. त्याचा छोटासुद्धा तुकडा जरी पडला तरी. म्हणजे दुबईमधून आता फ्लाईट घेता आली की मग फ्युजरला जावं लागलं वगैरे. दुबईहून पण चालू होत्या फ्लाईट्स, पण सध्या फुल होत्या म्हणून आम्ही फुजेराहून आलो होतो. फुजेरा एक दुबईच्या अपोजिट साईडलाच आहे, मग त्या साईडने आम्ही आलो. म्हणजे दुबईपासून 200 किलोमीटर अंतरावर असलं विमानतळ घ्यावं लागलं. हो. किती विद्यार्थी आणि मग किती तुमच्यासोबत किती लोक परतलेत? मी लातूरचे एक आणि भरपूर जण, एक 11-12 जण आलेत. साहजिकच आईला चिंता होती आणि सातत्यानं आपण देखील त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. कसं तुम्ही संपर्क केला सगळ्यांशी आणि मग मुलगी आता सुखरूप पोहोचली आहे, काय भावना आहे? नाही, मी तसं तर खूप संपर्क केला सगळ्यांशी, पण मला काही तेवढं म्हणजे हे नाही झालं. आणि अचानक मला माझ्या मिस्टरांचा फोन आला की बाबा संभाजीभाईंशी कॉन्टॅक्ट झाला आहे आणि ते पण दुबईमध्येच आहेत. तेव्हा मी म्हणजे खूप रिलॅक्स झाले की चला बाबा आपल्या लातूरमधलं कोणतरी आहे मुलीजवळ. आणि मग त्यांनी पण म्हणजे मला पण बोलले कॉलवर ते की काही काळजी करू नका म्हणे, आणि मी तिथे स्वतः जाऊन तुमच्या मुलीशी कॉन्टॅक्ट करून देईल म्हणले. मग ते गेले, व्हिडिओ कॉल केला, आमच्या दोघांनाही कॉल केला त्यांनी. आणि तेव्हा कुठे आम्ही रिलॅक्स झालो. खरं म्हणलं तर जीवात जीव आला आमच्या की चला बाबा आपल्या मुलीजवळ सुखरूपपणे आहे ती, असं समजलं त्यांच्यातर्फे आम्हाला. आणि त्यांनी सगळ्या स्टुडंटला धीर दिला, ही खूप मोठी गोष्ट आहे. युद्धाच्या परिस्थितीमध्ये तिथले जे विद्यार्थी आहेत किंवा सगळ्या वेगवेगळ्या देशातून तिथे शिकायला आलेले विद्यार्थी, काय चर्चा होती की म्हणजे युद्धाला घेऊन की अशी युद्ध जी आहेत ती व्हायला नाहीत पाहिजेत वगैरे? चर्चा म्हणजे काहीच असं नॉर्मलच. बिकॉज आम्हाला हे माहीत होतं की दुबईमध्ये हे युद्ध नाही, हे इराणचं म्हणजे त्यांचं दुसरं खरं बोललं तर US मुळे हे सर्व झाले. इराणचं आहे की तुम्ही मला जर त्रास दिला तर मी आजूबाजूच्या देशाला सुद्धा त्रास देईल. USने इस्रायलची साथ दिली म्हणून ते थोडं जास्तच हे झालं. बट ॲक्च्युली ते दुबईमध्ये यायला नव्हतं हवं, पण ते दुबईमध्ये आले मिसाईल्स. परत तिथे जायला आणि म्हणजे तिथे आता तुम्ही तिकडे शिकताय तर परत जायला आवडेल तिकडे? हो, ऑफकोर्स. म्हणजे माझं तर असंच आहे की मी एवढी तयारी केली की माझं नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा जाईल मी. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.